शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मंत्री नितेश राणे यांना उद्देशून केलेल्या ट्विटबद्दल आता स्पष्टीकरण दिलंय। माझं ते ट्विट म्हणजे एका भावानं एका भावाला दिलेला सल्ला होता असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय। त्याला हक्कानं बोलणं हा नितेशनं मला दिलेला अधिकार आहे आणि त्या सहजतेनं मी त्याला बोललो असं निलेश राणे म्हणतायत। तर यावर आता खासदार संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। घर कुणाचंही असो, राजकारणामुळे भावाभावात वाद होऊ नयेत असं संजय राऊत म्हणतायत। महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे, त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा, त्या हक्कानुसार मी बोललो। त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही। सहज होतं आणि ते सहज झालं। नितेशचंही काही वेगळं म्हणणं नाही आहे, तेच आहे। फक्त कुठे काही गोष्टी वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतीने आपण ह्याचा मार्ग काढू आणि तो निघणारच आहे। त्याच्यामध्ये काय वेगळं नाही, कारण का निवडणुका जिंकणं महत्त्वाचं। उगाच उभाटाला काही ह्या विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही। एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता। ठीक आहे, ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही। मुळात भावाभावात वाद होऊ नयेत, घर कोणाचे असो, राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये। हा वैचारिक वाद असू शकेल। एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहेत, दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत। कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला, एकाच घरात राहतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।